हॅलो मी आणि आज मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे माझ्या सुट्टीचा दिवस कसा असतो। खूप दिवसातून मला सलग 2 दिवस सुट्टे आहेत आणि मी आता तुम्हाला माझा फेस दाखवत नाही कारण आम्ही आंघोळ केलेली आहे आणि आज आम्ही चिकन आणणार आहे आणि आम्ही चिकनची सगळी तयारी केलेली आहे। आम्ही म्हणजे सवंगीने केलेली आहे चिकनचं सगळं जे काय असतं ते तीच बघती मस्त असं मसाल्याची सगळी तयारी आणि तळून दिदी आता तांदूळ साफ करते। इंद्रायणीचा तांदूळ आहे ना तळून दिदी? आम्ही गावावरून येताना इंद्रायणीचा तांदूळ घेऊन आलो आणि हे आमचं घर आहे। आणि फायनली माझी आंघोळ झाली आहे आणि आता बाहेर धो पाऊस पडतोय आणि घरात एवढं गरम होतंय आणि मी आता चालली आहे चिकन आणायला। चिकन पिशवी 1 मिनिट पिशवी दाखवते आणि ही जी पिशवी आहे ती माझ्या आईने दिली पाटणवरून बाजार वगैरे आणायला। आणि फायनली मी चिकन घेऊन घरी आलेले आहे आणि आता तोंडी चिकन दाखवते। थोडंसंच दाखवणार आहे, जास्त काय दाखवत बसणार नाही कारण खूप मोठा मग व्हिडिओ होईल। तोंडी रस्त्याचं ना हे आणि आमची तोंडी अतिशय छान असं जेवण करते। ती मला रोज म्हणत असते व्हिडिओ सांग मी चांगलं करते, सांग मी चांगलं करते आणि आज मी सांगते की ती खरंच खूप छान जेवण करते। तर आता तोंडीचं सगळं जेवण करून झालं आहे आणि आता फक्त चपात्या करायच्या आहेत। तर चपाती भाकरी तोंडी करते, छान करते पण जरा स्लो काम आहे त्यामुळे आता मी करणार आहे चपाती आणि भाकरी करते फास्ट पण चपाती स्लो करते हे मान्य कर। चपाती स्लो करते जरा आणि चपाती मी जरा तिच्यापेक्षा स्पीडनं करते। बरं आता चपात्या करायचा मला अतिशय कंटाळा येतो कारण की चपात्यांना खूप मोठी प्रोसेस आहे। पीठ मळा, लाटा, भाजा, त्यापेक्षा भाकरी पटकन होतात। तरी पण मी आज चपात्या करणार आहे कारण चपात्या खूप दिवस झाला आम्ही केल्या नाही। हां पीठ तळून दिलं आणि हां तर चपात्या जर आम्ही केल्या नाहीत आता तर चपात्यांचं पीठ तसंच राहणार आहे। चपात्यांचं एकदा पीठ खराब झालं की मग चपात्या 5 मिनिटात होत्या तिथं अर्धा तास लागतो। ती तुटणार परत करा त्यापेक्षा आता आम्ही चपात्या करतो तुम्हाला मी व्हिडिओत दाखवते। कुणी मळलंय सांग मागं लागली पातळ पीठ मळलंय पातळ आणि मला काय बोलता फायनली सगळ्या चपात्या करून झाल्यात आणि एवढं घाण गरमतंय ना बाहेर असं धोधो पाऊस पडतोय तरी पण घरात एवढं गरमतंय बाप रे। आमच्या पाटणला असं नाही बाबा धोधो पाऊस पडला की घरात सगळी थंडी तर मी चपाती दाखवते तिला सुगरणपणा मी तुम्हाला दाखवते। 1 मिनिट शेवटची चपाती गॅस बंद करून भाजत्या सिरियसली पण भाजले का नाही ते बघ ना। आणि आता आमच्या चपात्या करून झाल्या आणि तो निधी सुक्का मटण फोडणीला देता आणि मला खूप जास्त भूक लागल्या। घरात असं छान काहीतरी होणार असलं की लई जोरात भूक लागते, लवकर भूक लागते। माझ्यावर असंच होतं, तुमच्यावर होतं का मला कमेंटमध्ये सांगा। तोंडी तुला भूक लागल्या? हा तोंडानं सांग नाही ना तुला चालू खूप आणि तो निधी आता सुक्क फोडणीला देता। बापरे सॉरी आणि सुक्क कधी देणार आहे? अच्छा म्हणजे ओके म्हणजे इकडे रस्सा आणि इकडे ती सुक्क देणार आहे नंतर। बरं आता तळणीचा आमचा फक्त तुम्हाला हातच दिसणार आहे कारण की तिला व्हिडिओ घ्यायला आवडत नाही, ती इंटरेस्टेड नाही व्हिडिओ घ्यायला। ठीक आहे बरं दे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते। काल मी झाडू घेऊन आलेली भर पावसात भिजत एका हातात हा झाडू घेऊन आला कारण की आमचा आजचा झाडू खूप खराब झाला आहे। थांबा ओपन करूया आपण आणि हा आहे झाडूला शेंडा का नाही? आणि तोंडीनं दिलंय असं चिकन फोडणीला हे सुक्का आहे सर तोंडी दे आणि हा रस्सा झणझणी। बरं आता आमचं चिकन म्हणजे आमचं नॉर्मल जेवणच तिखट असतं आणि चिकन तर खूप जास्त तिखट असतं मस्त झणझणीत असं खायला मजा येते। जेवताना रुमालच घेऊन बसायचं।
सगळं जेवण तयार आहे आणि मी आता अशी केस बांधून बसले जेवायला. केस मोकळी असली की असं मजा येत. एक मिनिट आता मी तुम्हाला जेवण दाखवते. आता मी चिकन खाते. थांबा 1 मिनिट तुम्हाला सांगते कसं होतं. खरंच मस्त झालंय. बाय बाय. मस्त मस्त व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.